साव आत्ता उठान इल्लो असय फाटपटी आळम्यांच्या स्वरात सगळ्यात महाग अशी रानभाजी असा हे चल्ले बरेच जण फिरतात आळम्यांका घनदाट घनदाट असा जंगल असा चेहरो कसं माझं प्रसन्न झालेलो असा आवडलेली सगळी अळमी आता ह्या पाण्यात होतूया सुक म्हणजे नक्की काय असते ह्या सगळा जर अनुभवचा असत ना तर कोकणातल्या मातीत येऊ खया आणि रानात फिरा खया आणि रानभाजी शोधून खाऊ खय आणि काय वया आयुष्यात सगळ्यात महाग रानभाजी खातोय नमुन्याची झालेली आहे. सुप्रभात मंडळी सगळ्यांचा सकाळी सकाळी स्वागत असा साव आत्ता उठान इल्लो असय फाटपटी आळम्यांच्या स्वरात सगळ्यात महाग अशी रानभाजी असा आणि सगळ्यांका वही वही वाटणारी अशी ही रानभाजी असा अळमी मशरूम सगळ्यात महाग रानभाजी असा ही रानभाजी मिळाक आपल्या पदरात पडाक किंवा आपल्या ताटात पडाक बरीच मेहनत असता रोज सकाळी फिरायचा लागता मी आता जवळजवळ 4-5 दिवस सकाळीच फिरतो असय तरव लावून तरव लावून झाल्यापासून मी ह्या आळम्यांच्या सर्वच फिरतो असय माका जे एवढे जागे माहिती आहेत ना तेवढ्या जागेत रोज सकाळीच येतोय हे चल्ले हे बघा माझ्यासारखे बरेच जण असतात अळमी शोधणारे त्याच्यामुळे यावचं लागतं या अळम्यांका फिरणारे असतात सकाळीच यावचं लागतं बरेच जण फिरतात अळम्यांका आपल्या 4 गावली पुरी तर फिरा यावा इकडे तिकडे आणि अळमी गावतात काय बघूया गावली तर मस्त त्याची भाजी करूया आणि बरेच जण मागतात माझ्याकडे अळमी त्यामुळे जास्त गावली तर देईन कोणाक तरी कारण ही अळमी असतात ना ती जास्त प्रमाणात गावत नाही आणि गावली तर भरपूर गावतात पण त्याका मेहनत पण भरपूर असता आता सकाळीच उठान जावचं लागतं ह्या अळम्यांतून 1-2 प्रकार असत आणि अळम्यांची थोडीफार माहिती असणं आवश्यक असा कारण काही विषारी अळमी पण असतात त्याच्यामुळे माहितगार व्यक्ती कोणाक तरी बरोबर घ्यावा आणि अळमी काढा आता अळम्यांच्या शोधात इलेलो असय अळमी बघूया गावतात काय गावलीत तर मस्त की करूया भाजी चला घनदाट घनदाट असा जंगल असा आणि या घनदाट जंगलात ह्या अशा वाळ्याच्या पेडावर ही अशा प्रकारे अळमी येतात आणि अशा प्रकारची अळमी चांगली न फुललेली तर आपण ही काढून घ्यावी ही असाच अळमी मस्तपैकी कुपळून काढूया हे बघा ही अशी अळमी हे आता 10-11 वाजता फुलतली मस्त आहे की माल असा जास्त नाही थोडी पण गावली मका बस झाली चार 5 कळी गावले सर 4-5 कळी असत मस्त पैकी आणि थोडा वेळ जाऊ होतो आज मोठी होणार असते गाया
माझ्यापासून येणारे बरेच जण असत, अळम्यांच्या स्वतःत बरेच जण असतात, त्यामुळं हे कोण ठेवणारे नाही. कुचून कुचून काढायची, माती एका भरपूर असते. आणि अशी हलवायची आणि काढायची. सर चार असत. सगळे काटे असत. काट्या कुठे असून अळमी काढूची लागते. अशीच काढूची असतात, कारण एका जर थोडा वेळ गेलो तरी फुलतली असत, मस्त असत. कळे कळे घ्यावया काढून. चेहरा कसं माझं प्रसन्न झालेलं असा, कारण मका गावली असत अळमी बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर. बऱ्याच दिवस मी यांच्या पाठला घालत आहे, अळम्यांच्या. ही सगळी काढून घेत आहे पटापट. अळमी अळमी ह्या अशा पेडाक ही अळमी असतात, पण एका माती भरपूर असा. आणि आता ह्या धुवचा काम भारी असा, चांगली धुव खंय ती. कारण जर माती जर पोटात गेली तर आपल्याक त्रास होऊ शकता, त्याच्यामुळे ही माती चांगली धुव खंय. माती हा सगळी चिकट. मस्त एक सगळे कळीच कळी असत. मस्तपैकी अळमी गावलेली असत. आता ही अळमी घेऊन जाऊया घराकडे, मस्तपैकी करूया भाजी. बरेचसे गैरसमज असतात की अळमी काढताना बोलता नाही किंवा साप वगैरे येतात. साप असता नाही म्हणू शकत नाही. फुललेल्या अळम्यात भोंगे असतात आणि ते भोंगे खाण्यासाठी क्वचित साप इलेलो असता. त्यामुळं ह्या वारुळात साप वगैरे असता ही खोटी समज असा. माका तर एवढ्या वर्षात कधी साप दिसलो नाही. आता अळमी गावलेली घेऊन जाऊया घराक. चला अळमी बघूया आपल्या किती गावली ती. गावलेली सगळी अळमी आता ह्या पाण्यात ओतूया, चांगली धुव ती, कारण भरपूर माती आहे का. पण सगळं प्युअर माल असा, एकही फुललेला नाही. चांगली आधी उमळाने जरा माती आती आणि घोटभर चाय पिऊया. सगळी धुवून काढूया अळमी. मस्त प्युअर माल असा, प्युअर माल प्युअर माल. चांगली उमळाने जरा माती सगळी येऊन दे बाहेर. जवळजवळ 1 तास लागलो आम्हाला ही सगळी अळमी धुवूक. आणि मस्त आहे की स्वच्छ धुतली. आता पांढरी पांढरी दिसते, माती अजिबात नाही. माती जर थोडीफार रवली तर आपल्याक त्रास होऊ शकता. त्यामुळे ही सगळी मस्त आहे की धुतलोय. आता ही कापूया आणि फोंड्यान घालूया. मस्त आहे की वाटपाची भाजी करूची असा, चिकन सारखी मटणासारखी करूची असा भाजी. मस्त आहे की कांदा खोबरा घालूया, मस्त आहे की वाटपाची भाजी करूया. अळम्याची महाग रान भाजी, सगळ्यात महाग अशी रानभाजी अळमी. मस्त आहे की आपली आता शिजलेली असा, मस्त आहे की कांद्या खोबऱ्याचा वाटप घालून तयार केलेली असा. आणि दिसता एकदम चिकन सारखीच आणि गरमा गरम. खाऊन बघूया कशी झाली ती. सुक म्हणजे नक्की काय असता, सुक म्हणजे नक्की काय असते ह्या सगळा जर अनुभवचा असत ना तर
कोकणातल्या मातीत येऊ खया आणि रानात फिरा खया आणि रानभाजी शोधून खाऊ खय. कारण रानभाजी आपल्या आरोग्याक चांगली असतात. आज आणलंय सकाळीच फटफटी जाऊन हळमी आणि मस्तपैकी शिजवती, मस्तपैकी चांगली धुतली, कापली आणि मस्तपैकी केली त्याची भाजी. महाग अशी रानभाजी आणि आता ती खातोय. मन तृप्त झाला. आणि काय वया आयुष्यात सगळ्यात महाग रानभाजी खातोय. एकच नंबर. आणि कशी माहिती नमुन्याची झालेली मस्त ही रानभाजी खातोय. तुम्ही पण जावा रानात जरा काट्या कुट्यात फिरा, रानभाजी शोधा, योग्य ती रानभाजी घेऊन यावा आणि मस्तपैकी करून खावा. दिलंय नाही म्हणून राग नको, दिलो बसावा. धन्यवाद.